नमस्कार मंडळी. मटर पनीर तर आपण खूप वेळा पाहिलेले आहे किंवा ही डिश खाल्लेली आहे. घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण ही डिश खातो किंवा घरी बनवतो. तर आज आपण मटर पनीर न बनवता मसूर पनीर बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 1 वाटी मी मसूर घेतला आहे. स्वच्छ निवडून धुवून तो पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलेला होता मी. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा दही घेतले, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे 2 कांदे मी मिक्सरला बारीक दळून घेतलेले आहेत कच्चेच. त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुम्ही घरगुती कुठलाही मसाला घेऊ शकता. इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. चक्री फूल, तमालपत्र आणि 1 लवंग घेतलेली आहे. तुम्ही कोणतेही खडे मसाले घेतले तरी चालतील. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे मी पनीर घेतलेलं आहे. पनीरचे काही क्यूब घेतलेले आहेत. त्यानंतर इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. तर आता आपण लगेच रेसिपी करायला घेऊया. इथे एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्व खडे मसाले घालायचे आहेत आपल्याला. त्यानंतर यामध्ये कच्च्या कांद्याची पेस्ट घालायची आहे. कांदा चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. या कांद्याचा कच्चापणा आपल्याला जाईपर्यंत तेलामध्ये छान हा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा छान भाजून झालेला आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ती देखील या कांद्यासोबत चांगली भाजून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा. तो देखील यामध्ये भाजून घ्यायचा किंवा मिक्स करून घ्यायचा. मसाला छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा दही घालायचं आहे. दहीसुद्धा तेल सुटेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये भिजत ठेवलेला मसूर घालायचा आहे अख्खा. मसूर देखील या मसाल्यासोबत थोडा मिक्स करून घ्यायचा आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हा मसूर शिजवून घ्यायचा आहे. इथे आपला मसूर शिजलेला आहे. आपण झाकण काढून चेक करून बघूया. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला मस्त मसूर शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब घालायचे आहेत.
त्यानंतर आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे वरून. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे सर्व. मंद गॅसवरती याला आपल्याला एक उकळी मारून घ्यायची आहे. तर इथे आपला मसूर पनीर तयार झालेला आहे किंवा मसुरी पनीर तयार झालेला आहे. छान उकळी देखील मारली आहे. आपण मटर पनीर तर नेहमीच बनवतो, पण एकदा या पद्धतीने मसूर पनीर नक्की करून बघा. तर आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये हा मसूर पनीर काढून घेऊयात. तर या ठिकाणी गरमागरम मसूर पनीर आपला तयार झालेला आहे. या मसूर पनीरसोबत तुम्ही चपाती किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला ही मसूर पनीरची नवीन रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा आणि लाईक करा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे किंवा लाईकमुळे आम्हाला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.